खरं तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला आरोग्याच्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आमची सगळी एक्सपर्टची टीम की जी खूप डेडिकेटेडली काम करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही मॉनिटरिंग करतोय. आणि दुसऱ्या बाजूला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे की ज्याच्यामध्ये कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सुद्धा अधिकाधिक चांगल्या वेळेत सुविधा देण्यासाठी सुद्धा जी काही यंत्रणा राबवायला पाहिजे ती करायला पाहिजे. या दोन्ही गोष्टींवरती राईट मॉनिटरिंग करणं हे सुद्धा राज्य शासनाच्या आणि आमच्या विभागाचं अतिशय महत्त्वपूर्ण काम आहे. मी मंत्री झाल्यानंतर जे काही वेगवेगळे निर्णय आम्ही घेतोय त्यातला एक महत्त्वाचा निर्णय आहे. राज्याचा मंत्री सुद्धा आता प्रत्येक महिन्याला एका हॉस्पिटलमध्ये जाईल. ज्यावेळी राज्याचा मंत्री जाईल त्यावेळेला सेक्रेटरी जातील, आयुक्तही जातील, डायरेक्टरही जातील, डेप्युटी डायरेक्टरही जातील, जॉईंट डायरेक्टरही जातील. उद्देश इतक्यासाठी, हे एवढ्यासाठीच न सांगता जातील आणि त्यांनी जी काय आमची एसओपी असेल त्या एसओपी प्रमाणे हे काम होते की नाही याच्याबद्दलचे सगळे काम त्यांनी बघून घेतलं पाहिजे. कारण इतके प्रचंड पैसे आपण खर्च करतोय. तुम्ही बघितलं तर स्वच्छतेसाठी आम्ही पैसे खूप चांगले खर्च करतोय, आपल्या औषधांसाठी खूप चांगले खर्च करतोय, सगळा एक्सपर्ट स्टाफसाठी आपण पैसे खर्च करतोय, पण त्याचा उपयोग लोकांपर्यंत होण्यासाठी सुद्धा आमचं राईट मॉनिटरिंग पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की पुढच्या 6 महिन्यांमध्ये इतके चांगले बदल दिसतील. या बदलांमध्ये काही लोक जर अडचणी करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होतील. शेवटी आमचं हॉस्पिटल हे गरिबांसाठी आहे. जो माणूस कुठंच खर्चिकदृष्ट्या जाऊ शकत नाही तो सगळ्याच्या सगळा आमच्या सरकार दवाखान्यात येतोय आणि सरकार दवाखान्यातल्या प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या सुविधा देणं हे आमच्या सगळ्या टीमचं कर्तव्य आहे. त्यामुळे निश्चितपणाने ते करण्यासाठी पुढच्या 6 महिन्यांमध्ये खूप चांगले रिझल्ट आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत आपल्याला निश्चित